तर कसे आहात सगळेजण? बऱ्याच दिवसांनी आज लॉंग व्हिडिओ घेऊन येते आणि एक रेसिपी पण घेऊन आली आहे मी. आणि ती रेसिपी आहे भाताचीच. सकाळची दुपारची भाकरी असते जेवणामध्ये, तर मग संध्याकाळचा भातच खाल्ला जातो मोस्टली. आणि त्यात पनीर राईस असला तर मग जास्तच 2 घास जातील ना. तर आज पनीर राईसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमच्या घरात एक बटाटा लवर माणूस आहे, त्याच्यासाठी बटाटा, 2 कांदे आणि हे अमूलचं पनीर आणलं होतं मी येताना. मम्मीने दुपारी सांगितलं होतं की संध्याकाळी येताना तू पनीर घेऊन ये आणि तूच भात कर. घरात माझ्या हातचा भात सगळ्यांना आवडतो आणि मलाही स्पेशली भात खायला खूप आवडतं. तुमच्या घरात कोणी आहे का भात खाणारा माणूस, किंवा त्यांना संध्याकाळचा भात आवडतो किंवा फक्त भातच खायला आवडतो? आमच्या घरात मी भात खाते आणि दादा बटाटा लवर आहे. तर मग मम्मीने दुपारी सांगितलं होतं की येताना सामान घेऊन या. तर मी तयारी करून घेतली आणि बटाटे कापून घेतले. हे पनीर, तुम्हाला बाजूला कोथिंबीर पण दिसेल, कढीपत्ता पण दाखवलेला आहे. आणि कुकरमध्ये तो डायरेक्ट मी भात करणार आहे. काही जास्त वेळ लागत नाही, फटाफट होतो. आणि सामान सगळं हाताखाली करून ठेवलेलं असेल ना तयारी, तर मग अजून कमी वेळात भात होतो, अगदी 10 मिनटामध्ये. तर आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते. ह्यात मी कांदा, बटाटा, टमॅटो असं सगळं टाकून घेतलेलं आहे. कढीपत्ता आणि 4-5 मिरच्याचा व्हिडिओ बहुतेक कट झाला, पण मिरच्या पण ह्यात टाकल्यात आणि थोडासा तिखाला टाकला मी, जेणेकरून कलर येईल भाताला आणि छान वाटतो, म्हणून मग थोडासाच तिखाला टाकणार आहे. कारण आधी मिरच्या टाकल्या होत्या. घरात जास्त संध्याकाळचं तिखट कोणी खात नाही आणि म्हणूनच मग थोडं कमी टाकलेलं आहे. आणि आता असं परतून घेते व्यवस्थित. कांदा, टमॅटो, बटाटे आणि कांदे उभेच चिरले होते. आणि अशाच पद्धतीने आता सगळं परतून घेणार आहे व्यवस्थित. मला थोडंसं कमी वाटलं मसाला, म्हणून परत थोडासा टाकला, कारण कलर काही व्यवस्थित आला नव्हता. भाताला कसा कलर व्यवस्थित आला ना की दिसायलाही छान लागतो आणि खायला पण छान लागतो. आणि तिखा मसाला कलरसाठी जास्त वापरला जातो. आता ह्यात मी तांदूळ पण टाकून परतून घेतला आहे, त्यात मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्यात गरम पाणी टाकले, त्यामुळे 10 मिनटात भात होतो. बाजूला एक टोप आहे, तो रिकामा तुम्हाला दिसत असेल, त्यामध्ये मी पनीरचे स्लाइस करून तळून घेणार आहे, म्हणून तो गॅस ऑन केला आहे मी. आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं मी, तर तेच गरम पाणी टाकलेलं आहे. तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे गरम. आता कोथिंबीर चिरून त्यात टाकते. माझ्या मम्मीला कोथिंबीरी खूप आवडते आणि तिचा डायलॉग तर तुम्हाला खूप आवडतो, कोथिंबीरी बाई कोथिंबीरी आणि कादंबरी बाई कादंबरी. आता काय करणार, तिचं आहे तसं. तर मग ती बोलते तसं, तिला आवडतं तसं. कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला मम्मी कशी बोलते, ते नक्कीच दाखवेन. आता मी बोलते की कोथिंबीरी बाई कोथिंबीरी आणि कादंबरी बाई कादंबरी. तर अशी मम्मीला भरपूर कोथिंबीर टाकलेला भात केलेला आहे. आणि अशा पद्धतीने भात तयार झाला आणि मी झाकून घेणार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी लेफ्टी आहे, तसं काही नाही, मी लेफ्टनी नाही आहे, मी राईटनी सगळं काम करते. पण कॅमेऱ्याचा अँगलच असा आहे की तुम्हाला वाटेल की मी लेफ्टी आहे. मी लेफ्ट हाताने काम करते. लहानपणी मी होती लेफ्ट हाताने काम करायची, पण मम्मीने लक्षात करून द्यायची की नाही, तू उजव्या हाताने करायचं काही पण काम. आणि तेव्हा अशी समज असायची ना की डाव्या हाताने केलं की अपशकुन होतो आणि काय काय असं बरंच काय. आणि मम्मीला खूप भीती वाटायची की हिचं असं काही व्हायला नको म्हणून मम्मीने बरेच असे तोडगे काढले होते तिच्या पद्धतीने. कधी हाताला चटका दिला होता, कधी हातात दोरा बांधला होता की बाबा बघ, तू लक्षात ठेव, ज्या हातात धागा बांधलाय ना त्या हाताने जेवायचं असतं. तर मग असं बरंच काही केल्यानंतर मला लक्षात राहायला लागलं की आपण उजव्या हाताचा उपयोग करायचा. पण मी उजव्या हातानेच काम करते आता. आणि मी अशा पद्धतीने आता पनीर कट करून घेतलेलं आहे आणि तेलात फ्राय करणार आहे. आणि तुम्हाला मी आता डायरेक्ट भातच दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा पण होईल. तिथे दादा पाठीमागे बसला, कारण त्याला गरम होतं आहे, उभा राहिलेला आहे, म्हणून गॅलरीत उभा राहिला होता तो. आणि आता डायरेक्ट भातासोबतच तुम्हाला दिसते मी. किचनमध्ये हल्ली एवढं गरम होतं ना, उभं राहायचं मन नाही करत, पण काय करणार, झटपट आणि पटापट रेसिपी पण करायची होती आणि 5 मिनटं उभं राहिल्यावर पण गरम होतंच, म्हणून मग हा झटपट भात केला आणि पटकन किचनच्या बाहेर आली आणि ताडी घेऊनच बाहेर आली. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते की भात कसा आहे तो आणि कसा झाला आहे तो. खूप छान झाला होता भात. आणि अशा पद्धतीने हा भात आणि पनीर वेगळे फ्राय केले होते. अतिशय सुंदर भात झाला होता आणि सगळ्यांना आवडला घरामध्ये. आणि त्यात बटाटा लवर माणसाला तर खूपच आवडला. त्याचं जेवायची इच्छा नव्हती, पण त्याने 2 घास खाल्ले, कारण तो आधीच जेवलेला होता. तर मग तुम्ही पण असंच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो नक्की करा. तोपर्यंत बाई.